मनसे हे सदैव कुणावरती अन्याय होत असेल तर त्या ठिकाणी आमचा राजसाहेबांचाच आदेश आहे, जिथे अन्याय दिसेल तिथे तुमची लाथ बसली पाहिजे। माझ्याकडे काही दिवसापूर्वी इथेच मी महानगरपालिकेच्या पाठी एक इराणवाडी 3 नंबर या ठिकाणी हेमू कालानी रोड नंबर 3 या ठिकाणी भावसार भवन करून एक आहे, त्या ठिकाणी G+3 अशी एक बिल्डिंग आहे, ज्यात 42 लोक आहेत आणि त्याच्यात 30 फूट सोडून 3 चाळी आहेत, त्यात 38 लोक आहेत। या ठिकाणी सरसकट चाळी सकट जे की चाळ ही 12 फुटाची चाळ आहे, कौलारू चाळ आहे, असे असतानाही महानगरपालिकेने त्यांना C1 ची नोटीस दिलेली। C1 ची नोटीस पण दिली नाहीये, तर ती चिटकवली, ती पण चिटकवली अशा प्रकारे की पहिली 30 दिवसाची नोटीस होती, त्याच्यानंतर लगेच 5 मिनिटात ती नोटीस 5 मिनिटात ती लगेच काढली आणि 7 दिवसाची नोटीस लावली। जबकि नोटीस देताय तुम्ही लोकांना घर खाली करण्यासाठी, प्रत्येकी इंडिव्हिज्युअल व्यक्तींना सर्वांना नोटीस दिली पाहिजे। फक्त चोरासारखी येऊन नोटीस लावायचं, फोटो काढायचं काम झालं अशा पद्धतीने पाऊस आला, ती नोटीस पण निघून गेली। पण काही लोकांनी फोटो काढला, फोटो काढल्यानंतर आम्ही या ठिकाणी महानगरपालिकेला नाही तुम्हाला नोटीस दिलेली आहे, तुम्हाला खाली करावं लागलं। वो साहेब यांना नोटीस दिलेल्या आहेत, तुम्ही मान्य आहे, पण यांना पण आता कोर्टात न्याय मागायला जायचं असेल तर नोटीसाची एक प्रत तर पाहिजे, तुम्ही प्रत्येकी व्यक्तींना दिलेली नाहीये। तुम्ही फक्त चोरासारखी आणून भिंतीला लावली, फोटो काढला, ते पण 30 दिवसाची पहिली लावली, नंतर 7 दिवसाचे लावले आणि ती पण ती पाण्यात विरघळून गेली। आता दुसरी नाही, तुम्ही हे करा, आरटीआय मारा। आरटीआय मारल्यानंतर 30 दिवसानंतर त्यांना परत मिळेल आणि 30 दिवसानंतर कोर्टात जाईपर्यंत तुम्ही त्यांची चाळ तोडणार। जबकि इथे अनुत्राय 3-3 मजली सलममध्ये झोपडे बनतायत, ते तोडायला तुमच्याकडे वेळ नाही, पण कौलारू चाळ तोडायसाठी तुम्ही कुणाच्यासाठी हे करत आहात? ते बोलले नाही तुम्ही, मग बोलले की अर्ज करा। बोले ठीक आहे, अर्ज करतो। मी अर्ज केला, अर्ज लिहून दिल्यानंतर मी डीएमसीना भेटलो, कुराडे साहेबांना पण वॉर्ड ऑफिसरला सांगितलं की बाबा यांना जे पेपर पाहिजेत ते देऊन टाका। तर मी वॉर्ड ऑफिसरला भेटायला आलो, बाबा साहेब हा 2 दिवसात देतो, मी 2 दिवसात देतो बोलल्यानंतर शनिवारीचा दिवस होता, महानगरपालिका कार्यालय चालू होतं, त्या ठिकाणी 10 वाजता सकाळी हे लोक रहिवासी तिथे पोहोचले। तर तिथे असं सांगण्यात आलं की अधिकारी साईट व्हिजिटला गेलेला येतोय। 2 तास उभे राहिले हे लोक त्या ठिकाणी, 12 वाजायला आले, पण 12 वाजता नंतर सांगतात की तो अधिकारी डायरेक्ट घरी गेला। याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ सरसकट की तुम्हाला एक तर यांना तोडून बाहेर काढायचं आहे, यांना आयुष्यातनं उठवायचं आहे, यांना भविष्य उद्ध्वस्त करायचं आहे ना। तर आयुष्याची कमाई घर आहे आणि भविष्याचं एक घरच आहे, कारण घर असेल तर भविष्यात राहू शकतात, म्हणजे यांना उद्ध्वस्त करायचं आहे। कुणासाठी हे करताय हे कळतंय? म्हणजे कुठल्या फायद्यासाठी, स्वतःच्या कुठल्या आर्थिक स्वार्थासाठी करतात? जगताप सारखा व्यक्ती हे लोक जेव्हा जात आहेत, तुम्हाला सांगतो ना, आता आम्ही जेव्हा यांना माहित पडलं की मोर्चा मनसेवाले येणार आहेत, तर आम्हाला आता गप्प बसावं लागेल। तर यांना बोलवतात, आज सकाळी बोलवलं गेलं या लोकांना आणि बोललं नाही आम्ही हे काय तोडणार बिडणार नाही, नोटीस काय। तर बोलले ठीक आहे, असं काही नसेल तर आम्हाला लेखी लिहून द्या। नाही तसं देऊ शकत नाहीये। तुम्ही जर ऐकला नाहीत, मोर्चामध्ये यांच्यासोबत सामील झालात, तर तुम्हाला उद्या आमच्याशी गाठ आहे, मग आम्ही बघू काय करतो। अशा प्रकारे या बाईला आणि त्याच्या मुलीला धमकी देण्यात आली। सरकार आमचं आहे अशा महानगरपालिका बोलते, सरकार आमचं महानगरपालिका बोलते, म्हणजे कुणाच्या, म्हणजे याच्यामध्ये सत्ताधाऱ्यांचा हात आहे का हे समजावं। आता या लोकांकडनं तुम्ही विचारूया, कारण सेना या लोकांसाठी न्यायकासाठी आमच्यावरती एखादी केस झाली, या लोकांनी कितींदा खोट्या केसेस माझ्यावरती केलेल्या, काही फरक पडत नाही मला। अजून 1920 झाले तरी काही फरक पडणार नाही केस, परंतु याला न्याय मिळेपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही। आम्हाला सर्व पेपर या ठिकाणी वॉर्ड ऑफिसरनी आणून द्यावे, जेणेकरून यांना कोर्टात जाऊन यांना न्याय मागता आला पाहिजे। त्यासाठी पेपर देणार नाही तर आम्ही या ठिकाणी जाणार नाहीये। पावसाळा सुरू आहे, पावसाळ्याच्या काळामध्ये ऑक्टोबर पर्यंत कुठल्याही प्रकारचं C1 नोटीस असेल किंवा घर खाली करता येत नाही, मात्र पालिका अधिकारी नेमके कुणासाठी करतात? आता नक्की दिसतंय त्यांचा आर्थिक स्वार्थ। तुम्ही नोटीस आता देताय, पण त्यांना न्याय मागण्यासाठी कोर्टात जाण्यासाठी तुम्हाला नोटीसची ओरिजिनल कॉपी प्रत पण देऊ शकत नाहीत। याचा अर्थ म्हणजे किती भ्रष्ट झालेले आहेत या जगताप सारख्या अधिकारी। आज सगळ्यांना 3 वर्षाचा सर्क्युलर आहे, हे 5-5 वर्ष अधिकारी कसे येत आहेत? हा तर पटले करून एक ऑफिसर आहे, 7 वर्ष झाले कसे? जर सर्क्युलर 3 वर्षाचे तर अधिकारी कसे राहतात? याने यांचा काय पैसे, कुठले पैसे देऊन राहतायत, कुठल्या सत्ताधाऱ्याने पैसे देऊन या ठिकाणी आहेत? म्हणजे यात सरळ दिसतंय या सत्ताधाऱ्यांचा, या कुणाच्या दबावाखाली महानगरपालिका हे कशासाठी करते ते अधिकारी सांगतील। परंतु जोपर्यंत यांना कोर्टात न्याय मागण्यासाठी जाण्यासाठी यांच्यासाठी लागणारी कागदपत्र महानगरपालिका इथं आणून देत नाही, आम्ही इथून जाणार नाही। ही लेखी दिलेला अर्ज की कागदपत्र मिळण्यासाठी हा 1 तारखेला, आणि हे बघा 30 तारखेच्या 30 दिवसाची नोटीस दिलेली गेलेली। कधी दिले? 26 तारखेला 30 दिवसाची बघा, 30 डे इथे दिले बघा। ते मी इंग्लिश मध्ये कुणाला वाचता येईल नाही तर माहिती नाही करून तिथेच खोडले।
आणि 7 दिवसाची मारतायत. म्हणजे काय करायचं एवढ्या लोकांवरती तुम्ही कुणाच्या काय मागण्यासाठी? तुम्ही तर देणार नाही, कोर्टात तर जाऊ द्या. आणि आम्ही मदत मागितली आहे बीजेपी कडून. मदत मागायसाठी बीजेपी सरकारकडे आम्ही गेलेलो, तिकडून आम्हाला कुठल्याही प्रकारची मदत मिळालेली नाहीये. उलट्याच्या आम्हाला तिकडून ऑफिसरनी धमक्या दिलेल्या आहेत की तुम्ही जर आता परत मनसेच्या ह्याच्यामध्ये जर तुम्ही मोर्चा काढला तर आम्ही तुम्हाला बघून घेऊ. ही धमकी आम्हाला आतल्या साहेबांनी मिळालेली आहे. तर आम्ही आता कोणाकडे मदतीसाठी जावी? मदतीसाठी आम्हाला आमचा देव, आमचे मनसे साहेब, आमचे साळवी साहेब आमच्यासाठी उभे राहिले, दुसरी कोणी नाही उभे राहिले. आज आम्ही कुठल्याही पार्टीचे नाही आहेत, पण आज मदतीसाठी हा माणूस आमच्यासाठी उभा राहिला. आज एवढी लोक आमच्यासाठी उभी राहिली. का उभी राहिली? सत्याचा हा न्याय आहे. न्याय आम्हाला देण्यासाठी लोक उभी राहिलेत. फक्त एवढंच माझी विनंती आहे की हा जो भ्रष्टाचार चाललेला आहे, असे जगताप सारखे लोक भ्रष्टाचार करतात आहे, त्यांच्यावर तुम्ही नियंत्रण करा. यांना सस्पेंड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.